मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी मुंबईला आले, तर आम्हाला इथून जायचं होतं पुण्याला. तर आम्ही लोकलची वाट बघत बसलो होतो, कारण इथून ट्रेन होती, कारण आम्हाला इथून ठाण्याला जायचं होतं म्हणून. आणि मुंबईची गर्दीची तर काही सांगूच नका. तरी आम्ही इथं थोडा वेळ थांबलो, कारण मला इथं फोटोज वगैरे घ्यायचे होते. ते फोटोज पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि माझे मागच्या व्हिडिओमध्ये पण असं डिटेलिंग आहे, खूप फोटोज काढलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की मला हे खूप आवडतं. माझे जुने व्हिडिओ आहेत मुंबईचे, जर बघितलं नसेल तर जाऊन बघा. म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी मी गेले होते आणि कसं तरी आम्ही लोकलमध्ये बसलोत. म्हणजे मला मुंबईच्या लोकलची फार म्हणजे फारच भीती वाटते बरं का, कारण गर्दी खूप असती. मुंबईकरांना हे माहीतच असेल, कारण ह्यांचं रोजचं रुटीन आहे. आणि इथले डब्बेवाले कसे चढले असतील, कसे उतरत होते, मला तर ते बघूनच आश्चर्य वाटत होतं. कारण पुण्यामध्ये एवढी गर्दी नसती बरं का. तसंच थांबून आम्ही नंतर बसलो एक्सप्रेसमध्ये आणि आला लोणावळा खंडाळा घाट. आत्तामध्ये तर खूपच सुंदर असं वातावरण आहे. तसं मला जायचं आहे फिरायला, तिथं जे डॅम आहे वगैरे तिथं. तर बघू, जर तिथं गेले ना तर तिथले पण व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत. खूपच सुंदर आहे. तसं मी एक वेळेस गेले होते, पण माझं यूट्यूब चॅनल नव्हतं.